श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत दुसऱ्याची दुःख ही आपल्याला क्षुल्लक वाटत असतात. कारण आपण ते दुःख अनुभवत नसतो, तर फक्त पाहत असतोय. समोरचा कितीही बोलला तरी त्याच्या वेदना आपल्या मनाला लागत नाहीत. त्या क्षणी आपण फक्त सल्ले देतो, आपण उपदेश करतो, पण समजून घेत नाही. कारण श्रोतेहो, आपली जागा ही सुरक्षित असते. पण जेव्हा तीच वेळ आपल्यावर येते ना, तेव्हा प्रत्येक शब्द, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांतता अर्थ सांगायला लागते. आणि मग तेव्हा कळतं की दुःख सांगणं सोपं असतं, सहन करणं कठीण असतं. श्रोतेहो, दुसऱ्याचं दुःख तेव्हाच मोठं वाटतं जेव्हा ते स्वतःच्या दारात येऊन उभं राहत असतं. पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतोय. अनेक नाती दुखावलेली असतात, अनेक शब्द उशीर आठवलेले असतात. वेळ शिकवते खरी किंमत, पण ती शिकवताना मागं वळून पाहायला संधी देत नाही. म्हणून श्रोतेहो, दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू नका. कारण आज जे परक वाटत असलं ना, तरी तेच उद्या आपलं असू शकतं. समज वेळेआधी आली ना तर माणूस मोठा होत असतो, आणि वेळेनंतर आली ना तर फक्त पश्चाताप बोलत असतो. आणि आणखी एक श्रोतेहो, या जीवनाच्या प्रवासात जे आपल्या हिशोबात बसत नाही ना, त्याचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नसते. कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस आपल्यासाठीच असेल असं नसतंय. काही वस्तू आपल्या उपयोगाच्या नसतात, तर काही माणसं आपल्या प्रवासाची नसतात. जिथं जुळवून घेण्यासाठी आपलीच किंमत ही कमी करावी लागते ना, तिथं थांबणं शहाणपणाचं ठरत नसतंय. श्रोतेहो, सगळ्यांना सोबत ठेवण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवतो. जे आपल्याला शांतता देत नाही, जे मन अस्वस्थ करतं, ते हळूच बाजूला ठेवायला शिका. सोडणं म्हणजे अपयश नसतं, तर स्वतःला वाचवणं असतंय. आयुष्याचं गणित साधं ठेवलं की मनावरचा भार कमी होतो. गरज नसलेल्या अपेक्षा काढून टाकल्या की समाधान वाढतं. प्रत्येक निवड ही नकारात्मक नसते. काही निवडी स्वतःसाठी असतात. शेवटी शांतता हीच खरी संपत्ती आहे, आणि जगणं हेच खरं शहाणपण आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शेवटी माणसाकडे उरतं ते त्याचं नाव, त्याची कर्म, आणि त्यानं दिलेला प्रेमाचा ठेवा. पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं वेळेसोबत विरून जातं, पण चांगुलपणाची आठवण ही कायम राहते. म्हणून जीवन जगताना माणुसकी, प्रेम आणि चांगली कर्म यांना सर्वात मोठं स्थान द्या. हाच खरा अमूल्य वारसा असतो. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य पूर्णपणे माहीत नसतं, पण वर्तमान आपल्या हातात असतं. आजचा दिवस सुंदर जगला तर उद्याची चिंता आपोआप कमी होते. मनात राग ठेवला तर आपणच जळतो, पण माफ केलं की मन मोकळं होतं. क्षमा ही दुसऱ्यांसाठी नसते, ती स्वतःच्या शांततेसाठी असते. चुका या पराभव नसतात, ते अनुभव देणाऱ्या पायऱ्या असतात. जो चुकांमधून शिकतो तो पुढे नक्की शिकतो. अपयश ही दिशा बदलण्याची संधी असते, शेवट नव्हे. हसणं हे मनाचं औषध आहे. ते नात्यांमध्ये ओढ आणतं, मनातील भार हलका करतं आणि दिवस उजळून टाकतं. हसू मोफत असतं, पण त्याची किंमत अमूल्य असते. अपेक्षा कमी आणि कृतज्ञता जास्त ठेवली तर जीवन हलकं होतं. जे आहे त्यात समाधान मानणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. कृतज्ञ मनाला कमी पण जाणवत नाही, ते नेहमी भरलेलं असतं.
संकट ही शिक्षा नसतात, ती आयुष्याची शाळा असते. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि समजूतदार बनवतो. वादळ झाडाची मुळं घट्ट करतं, तसंच संकट माणसाला घडवतं. मन शांत असेल तर साधं आयुष्यही स्वर्गासारखं वाटतं, पण मन अस्थिर असेल तर सर्व सुविधा असूनही रिकामेपणा जाणवतो. बाहेरच्या सुखांपेक्षा आतली शांतता महत्वाची असते, तीच खरी समृद्धी आहे. दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना केली की आनंद कमी होतो, पण स्वतःच्या प्रगतीकडे पाहिलं की समाधान वाढतं. प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाचं यश हे वेगळं असतं. तुलना ही आनंदाची चोरी करते, तर आत्मस्वीकृती आनंद वाढवते. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अर्ध यश मिळवणं. जगानं नकार दिला तरी जो स्वतःला होकार देतो त्याची वाट कधीच बंद होत नाही. आत्मविश्वास हा मनाचा किल्ला आहे. तो मजबूत असेल तर बाहेरचं वादळ काहीच बिघडू शकत नाही. हरवलेली वस्तू परत मिळवू शकते, पण हरवलेला वेळ कधीच परत येत नाही. प्रत्येक क्षण हा आयुष्याच्या पुस्तकातील एक पान असतो. तो रिकामा ठेवायचा की सुंदर लिहायचा हे आपल्या हातात असतं. वेळेची कदर करणारा माणूस आयुष्यात मागे राहत नाही, कारण तो प्रत्येक क्षणाला अर्थ देत जगतो. जीवनाची किंमत पैशानं मोजता येत नाही, कारण पैसा फक्त सुविधा देतो, पण माणसं, नाती आणि आठवणी आयुष्याला अर्थ देतात. शेवटी आपल्याकडे उरतं ते बँकेचं बॅलन्स नसतं, तर मनात साठवलेली प्रेमाची श्रीमंती असते. वेळ, प्रेम आणि विश्वास या गोष्टी पैशानं विकत घेता येत नाहीत, म्हणून त्यांची जपणूक सर्वात मोठी गुंतवणूक ठरते. आनंद हा बाहेर मिळणारा पुरस्कार नसून आतून उमटणारी भावना आहे. मोठी यश, मोठे पैसे किंवा मोठी पद आनंद देतातच असं नाही, पण छोट्या क्षणात समाधान सापडलं तर प्रत्येक दिवस उत्सव बनतो. आनंद शोधण्यापेक्षा तो निर्माण करायला शिका. कृतज्ञता, प्रेम आणि साधेपणातून तो सहज सापडतो. टेन्शन ही समस्या नसते, ती समस्येकडे पाहण्याची आपली पद्धत असते. जेव्हा आपण प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठं करतो तेव्हा मन थकतं, पण जेव्हा शांतपणे उपाय शोधतो तेव्हा त्याच मनात नवी ऊर्जा निर्माण होते. टेन्शन कमी करण्यासाठी परिस्थिती बदलण्यापेक्षा विचार बदलणं जास्त महत्वाचं असतं. सकारात्मक दृष्टिकोन हा सर्वात मोठा उपाय असतो. जीवन हे फक्त दिवस ढकलण्याचं नाव नाही, ते प्रत्येक सकाळी नव्यानं उभं राहण्याची संधी आहे. कालच्या चुका, कालचं दुःख आणि कालचं अपयश हे आजच्या दिवसावर ओझं बनू नयेत, तर ते आज अधिक शहाणं बनण्यासाठी उपयोगी पडावं. हाच खरा जीवनाचा अर्थ आहे. जो माणूस प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात मानतो तो भूतकाळात अडकत नाही आणि भविष्याची भीतीही बाळगत नाही. त्यामुळे त्याचं मन हलकं आणि आयुष्य सुंदर राहतं.